श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आलो मित्रांनो अक्कलकोटमध्ये बघा गर्दी भरपूर आहे आणि देवाचा म्हणजे गाभारा कसा आहे बघा. माणसं किती आहे ती देवदर्शन कसं होईल बघा कसं देव आहे देवदर्शन आपल्याला जवळ नाही झालं तर हे आपल्याला साक्षात देव दिसतो आपण देवदर्शन काय बघा देवदर्शन करून पुन्हा फिरकायला लागले काय केलं. जाम केलंय तोंड काय करायचं. पाऊस आलाय. पाऊस निवाऱ्याला थांबली झाडाच्या इथं. तोंड उघडा घ्या आता तरी तोंडाला थोडी बसती उग आया पटतंय का तुम्हाला सांगा बघ. तर बहिणीनं थांबलो इथं कारण आहे ताजीचा शर्ट तर तुम्हाला भिजलेला दिसतो ह्या आहे का ह्या भिजलोय पूर्णपणे. मी काय भिजली नाही ह्यांच्या आडोशानं पण ह्याने पूर्ण भिजले तर या पाऊस चालू आहे तिकडंच पंढरपुराकडंच पाऊस एवढा मोठा आहे. जरा पुढं गेलो असतो तर पूर्णपणे भिजलोच असतो. त्यामुळे म्हणलं आता जरा इथं थोडी वेळ थांबूया. काय बघायचं पाऊस मोठा आहे बारीक झाडावर बुडका धरून पावसाला कोण सगळी भेटते ती पावसाला. झाडाच्या बिचत न बघायचं चालू आहे पाऊस किती आलाय किती नाही तिकडं. तर बघा हे पाऊस खरंच आहे बरं काय बघा. तर अजून आजारी पडते का काय त्या वातावरणानं नष्ट बघा. पाऊस एकदम मोठा चालू आहे बहिणीनं. थांबलो बोलले इथं निवाऱ्याला. कोणाचं घर आहे काय माहित नाही पण निवाऱ्याला थांबलोय सगळीजण. इथं कोण आहे ते काय माहिती नाही. ते बरं त्यांना कुठं देवाला गेलेल्या आहे त्या मावश्या ते तिथं चुलीवर स्वयंपाक करत होत्या तेव्हा तिथं पाऊस आल्यानंतर ना त्या आल्या इकडं कुठं देवाला गेलत्या काय माहिती. बहुतेक तर पांडुरंगाला गेलत्या गाई महागारी कुठं त्यांच्या गावी चालली ती जेवण करत होती तिथं थांबली ती. हे काय नाही पूर्णपणे भिजल्यात आहे त्यामुळं जाम काकडल्यात या काय गावा सगळे भिजल्यात या. ही पाऊस उघडला तर बरं आहे लवकर नाहीतर काय खरं नाही. पाऊस लवकर हल्लो असतो तिथनं बरं झालं असता ना. घरनं आपण लवकर हलाय पाहिजे होते. घरनं उशिरा हल्ल्यामुळे असं झालं आपली आपदा. जाऊ द्या पाऊस पण पाहिजे. पावसाशिवाय काय करायचं. पाऊस मित्रांनो चाललो होतो वाटाने जाता जाता बाळूमामाची पालखी दिसली. मग म्हणलं चला सगळंच होतंय आज. स्वामींचा पण आशीर्वाद घेतला दर्शन घेतलं आणि आता बाळूमामाचं पण दर्शन घडलं. सहजासहजी नव देवाच्या मनात असल्याशिवाय कुठलंही होत नाही हो. सहजासहजी होत नसतं. आणि तिथं रोडच्या कडेला एकदम बघा रोडच्या कडेला हायवेला टच आहे. घेतलं दर्शन ही बघा. मी पण दर्शन घेतलं. भंडारा ही पण लावलाय हायत हे हायत चालू होतं सणकतच पण मेंढर दिसली. मग म्हणलं चला आता बाळूमामाचीच मेंढर असणार आहे ती कारण की भंडारा दिसलं की वळखायचं बाळूमामाची मेंढर आहे ती. मग काय वळवली गाडी चला म्हणलं आता दर्शन घ्यायचं. तर तिथं त्यांचं काय स्वयंपाक का जेवण काय तर चालू आहे बघा. पावसा पाण्याची कशी त्यांनी व्यवस्था केली आहे एकदम सगळं झाकून. हे कसं आहे तुम्हाला दाखवते. तर हे बघा इकडं आलू बघा घरी आणि अक्कलकोटला गेल्यावर आपल्या मूर्ती करता हे बघा हे आणलंय.
यात असं म्हणजे दोन ते गाद्या आहेत स्वामींच्या, हे डोक्याचं हा टोपी आणि खाली हे हातरायला आहे. हा हातरायला नव्हतं आणि हे आज आणलं बघा. हा तर ही आणलाय तसं पोरांना तर ती पोराशी आहे का नाही हा घेतलं पुढचं घ्यायचं. आधी असं कर तिथं स्वामी पुढे जाऊन ठेव एक. हा ते प्लेट घेऊन पिटीत ठेव आणि मग ह्याला दे दादूला दे. तर ही लांबोटीवर नाव ही काय म्हणते त्याला मकाचा चिवडा. हा मकाचा चिवडा. मकाचा चिवडा लांबोटीवर आणलाय बहिणीनं. कारण की तिथला म्हणजे फेमस आहे वाटतं. फेमस आहे, एक नंबर फेमस आहे. त्यामुळे तिथनं आणलाय. तिखट पण आहे आणि गोड पण आहे. मला काय माहिती नाही असं म्हणू नका. मी खाल्लाय, मला माहित आहे याची चव एकदम भारी लागते, चांगलं लागतंय. आणि काय झालंय पावसात भिजल्यामुळं बरं वाटत होतं. हे आता बिघडलंय खातं. काय सांगायचं तुम्हाला, पूर्णपणे भिजलो या ती उशा इथं. बाकी काय नाही बघा आणलं पहिलं. आता मी माणसाला दुसरं काय आणलंय, दुसरं काय सुद्धा नाही बघा. एवढंच आणलंय. लय आणायचं म्हणल्यावर लय पैसे लागतात. बघा की पैक्याचं जाऊ द्या विषय. आम्ही घर सोडलंय 11 वाजता जाऊन देवदर्शन गाडीवर देवदर्शन करून प्रसाद घ्यायला गेलो होतो, पण प्रसादाला लय गर्दी. आणि त्यात आता कशी सिस्टीम झाली आहे, लेडीज एकीकडे आणि जेंट्स एकीकडे. जेंट्सला लवकर नंबर येत नाही, पण लेडीजला लवकर येतोय. त्यामुळे तिथं काय आम्ही प्रसाद घेतला नाही बरं का. आणि तिथनं निघाल्यावर जरा पेनूरच्या मागं पाऊस लागला. तिथं एक आमचा अर्धाभर तास वाया गेला, पण तरी पण टायमाला आलोय. आणि लेकरांनी तोपर्यंत बघा गोरं काय खाली होती 1-2 ती घरी आणली. आणि इकडे चालू आहे बघा हे आणलेला प्रसाद घ्यायला आणि खायला. हा तुमच्यासाठी आणलाय बघासाठी. वाघ माझं लय दाही वागायचं बहिणीनं. वाघाच्या जीवावर माझ्या गिरती सगळं सोडून परपंच यस तर सगळं हँडल करते. आणि आम्हाला आता कुठं असं म्हणजे बाहेर जायचं म्हणलं, देवाला असू द्या कुठल्या पाहुणे जायचं म्हणलं ना, तर ज्या दिवशी यांना शाळेला सुट्टी असेल त्या दिवशीच आमचा दौरा निघणार. आणि बघा की आज किती म्हणजे आजचा दिवस किती महत्वाचा आहे, आजचा दिवस किती चांगला आहे की आज मला 20 किलोची ऑर्डर पडली बहिणी. आज बघा आज सकाळी देवाला गेली आणि जशी मी घर सोडलंय तशा ऑर्डरी पडायत. म्हणजे अगोदर पडत होत्या, पण आज एकदम 20 किलोची ऑर्डरी सकाळ धरून पडते. ते अजून पण पडते. मेसेज कुणाचं बघितलं नाही तर काय नाही तर असं सगळेजण सपोर्ट द्या, सगळेजण साथ द्या माझ्या मोठ्या मसाल्याला. तुम्हाला कोणतं पाहिजे, लाल पाहिजे लाल, काळा पाहिजे काळा, तुमच्या पर्यंत 700 रुपये पर्यंत किलो घरपोच होतोय बघा. ना कुरिअर चार्ज आहे ना काय आहे. आपल्या महाराष्ट्रात 700 रुपये किलो. आणि महाराष्ट्राच्या जर बाहेर असेल तर मग कुरिअर चार्ज लागतोय. आहे का नाही? बरोबर आहे मित्रांनो. आणि सगळीकडे आता मसाल्याचे रेट वाढलेत, पण आपण हाच रेट ठेवलाय. कारण परमेश्वराच्या कृपेनं आपला हायात समाधान आहे. आपण आशा करत नाही की मला ह्यात निम्याला निम्म राहो जादा राहो. कधीच आपण ती बरं का केलं नाही. आपल्याला स्वामीचा आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाच्या मानानं आपल्याला जे फळ भेटतंय त्यात आपण सुखी समाधानी. तर चला मित्रांनो, झालं आपलं देवदेव सगळं एकदम व्यवस्थित. आणि हिज काय धरा 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 काय लावलंय तर येता येता बघा की आपल्याला बाळूमामाचं पण दर्शन झालं. 11 नंबर बघा वाटलाच रोड पालखी होती, तिथं पण जाऊन आपण देवदर्शन घेतलं.